मित्रांनो, आपण वाचन करीत आहोत बलूत या पुस्तकाचे, जे लिहिलेले आहे दया पवार यांनी. अलीकडे कॉलेजमधील मुलांचा रॅगिंगचा प्रकार ऐकला असेलच. असंच एकदा माझं रॅगिंग झालं. होळीचा दुसरा दिवस. बोर्डिंगमधील मुलांचा रंगाचा खेळ रंगत आलेला. रंग मिळालाच नाही तर चिखल वापरीत. ह्या दिवशी माझी शाळेत संस्कृतची परीक्षा. अभ्यासाव्यतिरिक्त वेगळ्या विषयावर खास अशा परीक्षा तेव्हा शाळेत होत. ड्रॉइंग, हिंदी, संस्कृत असे काही विषय. मी कपडे घालून परीक्षेला जाण्याच्या तयारीत. बाहेर मुलं टपलेली. माझ्या अंगाला घाम फुटतो. शेवटी खोलीचं दार उघडून सुसाट पडतो. मुलांचा रंग वाचला याच समाधान. तर मित्रांनो, मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलेलं आहे. आता सुरू करूया पुढील भागाच्या वाचनाला. या रॅगिंग मध्ये पुढं जादाच भर पडली. त्यांचं कारण मीच ओळखून घेतलं. सुट्टीत गावी गेलो म्हणजे आई बहिणीचे खाण्यापिण्याचे हाल बघवत नसायचे. सारखं काळीच फुटायचं. त्याच दरम्यान बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करणाऱ्या म्हातारीनं थकल्यामुळे नोकरी सोडली. मी संचालकांना आईच्या नोकरी संबंधात विचारणा केली आणि विनंती केली. माझी विनंती मान्य होते. मी सुट्टीवरून परत येतो तो आईला आणि बहिणीला घेऊनच. आईला खाऊन पिऊन 30 रुपये महिना पगार असतो. त्यात बहिणीचंही जेवण धरलेलं असतं. 50-60 मुलांचा स्वयंपाक करायचा असतो. पण आई म्हणायची, गावच्या गावगाड्यापेक्षा हे बरं. एका जागी बसून भाकरी थापायच्या. पण आमचा हा आनंद काही फार काळ टिकला नाही. आईच्या गळ्यातील गंडमाळ्याचं ठसठसणं माझ्याही मनात सुरू झालेलं. एक एक गाठ फुटायची आणि जखम चिघळत जायची. तशी अवस्था. बोर्डिंगमधील मुलं माझा अधिकच द्वेष करू लागली. त्यात काही मुलं चांगली होती, त्यांची सहानुभूती मिळायची. पण दादा मुलं तशी आक्रमक होती. तीही वरच्या वर्गातली. कुणी माझ्याशी चांगलं बोले ना याची आता खाण्याची चंगळ. आई याला बहुधा चोरून खायला देत असेल असा प्रवाद कानावर येऊ लागला. त्यामुळे स्वयंपाक खोलीत जाऊन आईशी 2 शब्द बोलावे म्हटलं तरी अंगावर काटा यायचा. आईच्यात आणि माझ्यात ही अदृश्य भिंत उभी राहिली. जेवावयात बसलो म्हणजे साऱ्यांच्या नजरा माझ्याकडे. भातातील बाणासारखा. आईला तसं कष्टाचं काम पडे. हेच काम करायला लोकल बोर्डाच्या कोळी बोर्डिंगात 2 बाया होत्या. त्यात मुलंही कमी, शिवाय पगारही जादा. त्यांचा फंड सर्व्हिस कापली जायची. आईचं शोषण दिसत होतं. पण हे सांगायचं कोणाला? सांगितलं तर म्हणतील, करायची असेल तर करा, नाही तर नोकरी सोडा. घाण्याच्या बैलासारखी आई राबत होती. आपली पिलं आपल्या डोळ्यासमोर आहेत एवढंच समाधान तिला असावं. पहाटे 5ला तिला उठावं लागे. तिला सकाळच्या न्याहारीला उसळ शिजवावी लागे. मुलं न्याहारी करीत नाही. तो 3-4 पायलीच्या बाजरीच्या भाकरी तिला बनवाव्या लागत. बोर्डिंगमध्ये मात्र जेवणाचे विविध प्रकार नव्हते. भाकरी आणि पातेलभर कोरड्यास. पोरं म्हणायची, बाई हे काय कोरड्यास? यात वरचं आड दिसतंय. आई बिचारी काय करणार? दिलेल्या मालातच तिला हे सारं रांधावं लागेल. 3-4 वर्ष आई तिथं होती. ना कॅज्युअल लिव्ह, ना भर पगारी रजा. ढण त्या चुलाना पुढं बसलेली आई दिसत असे. सारी स्वयंपाक खोली धुरानं कोंदटलेली. जशी काय गॅस चेंबर. आईनं ह्या मरण यातना केवळ आपल्यासाठी सोसल्या. शाळेला सुट्टी पडली म्हणजे तेवढीच आईची सुटका. एखादा कैदी पॅरोलवर सुटावा तसं. आज माझ्या चेहऱ्यावर उदासीनतेचे जे शेवाळ दिसतं ते तेव्हापासून जमा झालेलं. त्यामुळे एक झालं, मी बोर्डिंगमध्ये विशेष थांबत नसे. जेवणापुरता येत असे. गावातच सवर्ण मित्राच्या बरोबर राहत असे. त्यांच्या घरी जात असे. खांबेकराच्या घरी अधिकच. त्याच्या घरी मला खूप मायेनं वागवीत. माझी आई ह्याच गावात बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करीत आहे ही गोष्ट मात्र मी त्यांच्यापासून लपवलेली. पण माझ्या बहुतेक सवर्ण मित्रांना हे माहीत होतं. पण मला वाईट वाटेल म्हणून कुणी जाहीर उल्लेख करीत नसत. एकदा खांबेकराच्या आईने अचानक मला आईच्या संदर्भात विचारलं. माझा चेहरा गोरामोरा झाला. एखादा चोर पकडल्यावर दिसावा तसा. बहुधा मी त्यांना दिसलो असेल. दादासाहेबांनाही मी टाळू लागलो. ते ज्या दिवशी वसतिगृहात येत तेव्हा हमखास मी गावात जायचो. तसं हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा माझा प्रकार होता. एकदा ते असंच वसतिगृहावर येणार असतात तशी सूचना साऱ्या विद्यार्थ्यांना आधी दिलेली. मी मात्र त्या दिवशी हेतू पुरस्कार गावातच मित्रांकडे थांबलेलो. ते परत गेले असतील या भावनेनं बोर्डिंगात जातो. तो ते निघालेले असतात. दरवाजातच त्यांची माझी गाठभेट होते. ते खूप भडकतात. फुकटचं खाऊन संस्थेची शिस्त पाळायला नको असा उपदेश करतात. मी मात्र मनात हसतो. आपण दादासाहेबांच्या मोठेपणाला भीक घालीत नाही
असं मला सुचवायचं असतं. खरं म्हणजे माझा खरा राग ह्या परिस्थितीतून आलेला असतो आणि ते माझी अवस्था समजू शकत नव्हते. असं मोठं मजेशीर द्वंद्व होत आमच्या. तोंड दाबून बुक्क्याचा मार जरी मी सहन करीत होतो तरी एकदा मात्र माझा हा कोंडमारा अचानक बाहेर पडला. जमिनीतून लाव्हा फुटावा तसा वाटला. माझं मलाच नवल वाटलं. एके दिवशी शाळेतून येत होतो, पोटात कावळे कोकलत होते. बोर्डिंग पाशी येतो तो एका बंद खोलीतून पोरांच्या गाण्याचा आवाज, सोबत पत्र्याची डबडी बडवीत जात आहे. बोर्डिंगमध्ये हे तसं नवं नव्हतं. मी सहजच कोण गाताय म्हणून फटीतून आत पाहतो. दृश्य पाहून मी कमालीचा हादरतो. 9-10 वर्षाची माझी छोटी बहीण नाचत आहे आणि पोरं आनंदात गात आहे. हे दृश्य एका शृंगारिक लावणीवर बहीण नाचत असते. काठेवाडी घोड्यावरती पुण्यात घ्या हो मला, राजसा जाऊया जेजुरीला, ही लावणी असते. हे दृश्य पाहून माझा माथा भडकतो. शिरा ठसठसू लागतात. मी जोर जोरानं दारावर लाथा हाणतो. मला एकाएकी काय झालं म्हणून पोरं दार उघडतात. मी शिव्या देऊ लागतो. भोसडीच्यांनो, तुमच्या आया बहिणींना का नाचवत नाही? कुणीही मला विरोध करीत नाही. सारे उठून जाऊ लागतात. एवढ्या साध्या गोष्टीनं मी भडकाव याच त्यांना नवल वाटत असतं. त्या दिवशी मी खूप बेचैन असतो. बहिणीला पोटाशी धरून ढसढसा रडतो. आता जी घटना मी सांगणार आहे तिच्या नुसत्या आठवणीनं अजूनही मला थरकाप होतो. जी घटना घडली त्यात मुलांचा दोष किती हाही प्रश्न आहे. भारतीय संस्कार तसे सर्वांच्या हाडमाशी खेळलेले, त्यातून दलित मुलांची सुटका कशी होणार या घटनेमुळे मात्र माझं सारं जीवनच नाचवून टाकलेलं. या मुलांमुळे हे सारं रामायण घडलं. त्यांच्याबद्दल मात्र आज माझ्या मनात कणभरही द्वेष नाही. त्यातले काही मोठे ऑफिसर आहेत. त्यातला एक तर झेडपीचा सभापती. ते आज भेटले तर आईची आठवण हमखास काढतात. तिच्याबद्दल आदरानं बोलतात. त्यांच्यापैकी काहींवर आईनं माझ्यापेक्षा जादा माया दाखवलेली. घडलं ते असं, आईला बोर्डिंग मध्ये नेऊन महिनाभर झाला नसेल. आईची मासिक पाळी आलेली. तिच्यावर तसे जुने संस्कार, विटाळात केलेला स्वयंपाक मुलांना कसा घालावा या विवंचनेत आई आपली शंका सुप्रिटेंडंट जवळ सांगते. काय करावं म्हणून तेही बुचकळ्यात पडलेले. बाहेरून 4 दिवसाकरता मोलकरीण आणावी तर ती दर महिन्याला पोटदुखी व्हायची. त्यानं काय होतं असं म्हणून ते या दिवशी आईला स्वयंपाक करायला भाग पाडतात. आईचा नाईलाज होतो. अर्थात ही बातमी मुलांपर्यंत कशी जाते कुणास ठाऊक. मी ताट आणि तांब्या घेऊन जेवणाच्या हॉलमध्ये येतो तो सारी मुलं एका कोरस मध्ये गात असतात. पचका झाला र पचका झाला. कुणी जेवावयास तयार नाही. काय झालं हे मला कळत नाही. बहुधा कोरड्यास बिघडलं असेल अशी माझी कल्पना. कारण कोरड्यास कधी खारट झालंय तर कधी पुचाट, अशी मुलांची सतत तक्रार. माझ्यासमोर आईला बोलण्यात काहींना अघोरी आनंद मिळायचा. त्यातले एक दोघे तर खूपच पाताळ यंत्री. आईच्या नकळत एकदा दोनदा त्यांनी मूठ मीठ पातेल्यात टाकलेलं. अशी छळवणूक सतत चालू. सर्वांच्या नजरा टाळत मी 2 घास ढकलले. भावना अनावर झाल्या. म्हणजे रात्रीच्या वेळी आईच्या कुशीत जाऊन रडायचो. आईच्याही डोळ्यात अश्रू थांबत नसत. त्या वयातही आपले अश्रू किती बरं जवळ होते. थोड्याशा बोलण्यानं हुंदका दाटून यायचा. साने गुरुजींनी अश्रूंचं सामर्थ्य वर्णन केलेलं आहे. पण ते एवढे वाहू लागले की शेवटी डोळे कोरडे पडण्याची वेळ आली. मी ताटावरून उठतो आणि आईकडे काय प्रकार झाला याची चौकशी करतो. ती झालेला प्रकार सांगते. धरणी दुभंगावी आणि आम्हा माय लेकरांना तिथनं आत घ्यावं असं वाटलं. समाज ज्यांचा विटाळ मानत होता त्यांनीच स्त्री देहाचा विटाळ करावा याचा संदर्भ कळायचं त्यावेळी वय मात्र नव्हतं. एकदा आईवर चोरीचा आरोप आलेला. आई खूप हादरली. टोनचा घास जाणार ही तिला भीती. चोरी तरी काय तर पिठाची. तसा ह्या पिठाच्या चोरीशी आईचा काही संबंध नव्हता. सुप्रिटेंडंट हे तसे विदूर. त्यांचं नवं लग्न नुकतंच धाकट्या संगमनेर मध्ये जमलं होतं. ते सकाळी संध्याकाळ तिथे जाऊन चकाट्या पिटी. त्यांचं नवीन होणारे सोयरे हे जवळच्याच डाक बंगल्यावर आउट हाऊस मध्ये राहत होते. त्यांच्या पोराबाळांचा बराच बाळदाना. मास्तरांच्या हुकमावरून वसतिगृहाचा माल त्यांच्या घरी जाऊ लागला. मास्तर तसे वयानं उतरलेले आणि मुलगी तरुण.
त्यामुळे मास्तराचा हात जास्तच दिलदार होऊ लागला. एकदा असंच मागील दारानं सोयऱ्याच्या बायकोला टावेलात पीठ नेताना एका मुलानं पकडलं. हा आळ आईवर आलेला. मास्तराच्या दडपणामुळं आम्ही मात्र मास्तराचं प्रकरण जाहीरपणे बोलू शकलो नाही. मास्तरांचा रोष आम्हाला परवडणारा नव्हता. त्या रात्री मुलांच्या मंत्रिमंडळाच्या सभेत आईवर जाहीर दोषारोपण होत होते आणि आई किंवा मी तोंड उघडीत नाही अशी चमत्कारिक कोंडी झालेली. वाटायचं आपलं काही खरं नाही. आमच्या नात्यातल्या देठे नावाचा एक मुलगा होता. तो हाडापिरानं चांगला मजबूत उंच धडंग असा. आमची बोर्डिंग मध्ये सारखी हाड होतय, आमचा छळ होतोय याची बोचणी बहुधा त्याला होत असावी. त्याच्या घुमसत्या संतापाला वाट फुटली. मात्र चमत्कारिक पद्धतीने शाळेत येण्यापूर्वी तो लहानपणी गुरं चरायचा. काही वर्ष गुरं चारण्यात गेल्यामुळे थोड्या उशिरानं त्यानं गावच्या शाळेत प्रवेश घेतला असावा. त्यामुळं त्याच्या वर्गातील मुलांपेक्षा तो थोराड वाटायचा. गुरं चारत असताना त्यानं गुराखी खेळत असलेल्या एका चमत्कारी खेळ पाहिला. कानात कुठल्या तरी झाडाचा पाला घातला म्हणजे काही वेळाचे झटके यायचे. आता खरंच वेळ लागलं होतं की तो बहाणा असायचा हे कळण्याचा मार्ग नव्हता. ही वनस्पती मी खेड्यात असतानाही कानात घालण्याचं धाडस झालं नव्हतं. एके रात्री देठे यानं बहुधा ही वनस्पती कानात घातली असावी. त्याला घुई म्हणत एखाद्या भगताच्या अंगात यावं तसा माणूस घुमू लागे. तोंडाला घुई काटा घुई हे पालुपद. नेमका असाच प्रकार देठेनं सुरू केलेला. त्याच्या हातात तरवळीच्या फांदीचा खोप. जो पुढे येईल त्या पोराला देठे सळकून काढतो आहे. बोर्डिंग मध्ये हल्लकोड उडलेला या मारपिटीतही देठेची एक गोष्ट माझ्या नजरेतून सुटली नाही. देठे मला किंवा आईला त्याच्या या वेड्याचा प्रताप दाखवित नसतो. गर्दीतही नेमके आम्हाला सोडून दुसऱ्या मुलांवर तो वार करायचा. या बोर्डिंग मधल्या दादा मंडळीवर तर जास्तच कटाक्ष. पुढं बराच काळ आपल्याला देठेनं का बरं मारलं नसावं याचा अचंबा वाटतो आहे. त्याचं त्या दिवशी घुई काटा घुई हे वेळ खरं होतं काय याबद्दल शंकाच आहे. बोर्डिंगचा प्रत्येक मुलगा म्हणजे नुसता अनुभवाचा अर्थ होता. जवळजवळ सारेच खेड्यातून आलेले, त्याच्यातही तळागाळातून. त्यामुळे तेथील साऱ्याच बऱ्या वाईट संस्काराचा त्याच्यावर लेप चढलेला. त्यातून ती मुक्त कशी असू शकतील. त्यामुळं भांडणं माऱ्या सतत चालत. ह्या सर्व मुलांव्यतिरिक्त मुंबईचा श्रीमंत बापाचा एक गोजीरवाना मुलगा होता. चिमटा घेतला तर रक्त निघेल असा. सर्वात लहान. मुंबईला त्याचे वडील फोरमन होते. त्याला दर महिन्याला मनी ऑर्डर येई. सर्वांपेक्षा त्याचे कपडे झकपक. तो बोर्डिंग मध्ये नावालाच जेवायचा. बहुधा हॉटेलातच जेवत असायचा. सर्वांसमोर 2 घास खात असावा. त्याचे दोन्ही मोठे भाऊ मुंबईत शिकले नाहीत. मवाल्यांची संगत धरली म्हणून लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी ही काळजी घेतली. सारी मुलं त्याचा शब्द झेली. त्याला सिनेमा हॉटेलात गंडवीत. त्याचे उंची कपडे वापरण्याकरिता झुरत. खाण्यासाठी मुलं मास्तर बरोबर सतत भांडत. त्यात फिस्ट करिता जास्त. मास्तरांच्या नकळत मुलं हिशोबाच्या वया तपासीत. ग्रँड किती मिळते हे मुलांना तोंडपाठ. सकाळी देत असलेली उसळ पुढे बंद केली गेली म्हणून मुलात कमालीचा संतोष. मास्तरांची क्यू यायची. त्यांची नोकरी म्हणजे तलवारीच्या धारेसारखी. एकीकडे ट्रस्टी तर दुसरीकडे मुलं. ह्यांच्या कोणीत मास्तर. ग्रँडचा पैशाचा हप्ता हाती लवकर यायचा नाही. त्यामुळे किराणा मालाची 2-3 महिन्याची उधारी थकलेली. कधी फाके पडत. मास्तर आणि ट्रस्टी यांच्या नावानं मुलं शिमगा करीत. कधी काही ट्रस्टी सभासद आले तर त्यांच्या पुढे केवळ खाण्याच्याच तक्रारी. संस्थेचा दुबेरजी व्यवहार. सरकारी ग्रँट पुरायची नाही. सरकार म्हणे निम्मे पैसे तुम्ही लोकांकडून गोळा करा आणि मदत विशेष मिळायची नाही. त्यात पैसे खाली येईपर्यंत त्यांना गळती लागलेली. मास्तर पैसे खातात हा आरोप तर कधी नवा नसायचा. महागाई वाढलेली म्हणजे गल्लीतल्या पोरांनी दुकानदाराला दम द्यावा तसा तो प्रकार. डॉक्टर आंबेडकर जयंतीला किंवा एखाद्या मोठ्या सणासुदीला बोर्डिंगात फिस्ट मिळेल. सहज मागून मिळाली नाही तर मुलं हेरावाचं तंत्र वापरीत. फिस्ट म्हणजे हॉटेलातून मेन आयटम लाडू किंवा जिलेबी आणणे. त्या दिवशी मुलं भाताला अथवा चपातीला हात लावित नसत. जेवताना पैजा लागायच्या. त्या वेळेची एक पैज आठवते. वरच्या वर्गातील एका मुलानं
बचके एवढे बुंदीचे 20-25 लाडू खाल्लेले. आम्ही सर्व अवाक झालेलो. आठवड्यातून एकदा मटण असायचं. मटण म्हणजे चक्क बरबाट. 1-2 बोटी मिळायच्या. एकदा चुकून बाजारहाट करणाऱ्या मुलानं मेंढराचं मटण आणलं. बातमी फुटावयास वेळ लागलेली नाही. मुलांनी जेवणाचा बहिष्कार टाकला. आम्ही 1-2 फक्त जेवलो. बाकीच्या मुलांना हॉटेलातून भेळ आणि लाडू आणून द्यावे लागले. मास्तर म्हणायचे, आतडी बाटली आता कातडी काय जपता. बोर्डिंग सुप्रिटेंडंट भागवत मास्तर हे तसं आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांचं जेवण वेगळं नसायचं. मुलांच्या पंक्तीला ते बसत. त्यापूर्वी येऊन गेलेल्या मास्तरांचा मुलांना वाईट अनुभव होता. मुलांनी त्यांना जवळजवळ पळवून लावलं होतं. पण भागवत मास्तरांबद्दल मुलांच्या मनात आदरच असायचा. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. व्हिडिओच्या पुढील भागात आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. समस्त बौद्ध उपासक उपासिका श्रोत्यांना सप्रेम जय भीम. मित्रांनो, मी आपणाकरिता घेऊन आलेलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. त्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांसाठी ज्यांना बुद्ध विहारात जाणे शक्य होत नाही कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे, आणि ज्यांची मनात तीव्र इच्छा आहे की बुद्ध विहारात जाऊन ग्रंथाचे श्रवण करावे, तर मित्रांनो, तुमच्या सेवेत मी घेऊन आलेलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, जो लिहिलेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर त्वरा करा आणि आजच सबस्क्राईब करा. येत्या 26 तारखेपासून वर्षावसानिमित्त घेऊन येतो आहे प्रतिदिन बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचे पठन. समस्त बौद्ध उपासक उपासिका श्रोत्यांना सप्रेम जय भीम. मी आपल्याकरिता घेऊन आलेलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. अशा प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांसाठी हा वाचनाचा व्हिडिओ आहे, ज्यांची इच्छा आहे बौद्ध विहारात जायची, पण कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे ते बौद्ध विहारात जाऊ शकत नाही. तर त्यांच्या सेवेत घेऊन आलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. तर त्वरा करा, आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या श्रवणाचा आनंद घ्या. धन्यवाद.